नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या योजनेअंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य शिबिराचं आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रुण तालुका शहापूर येथे आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराकरिता जिल्हा स्तरावरून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भारत मासाळ तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाग्यश्री सोनपिंपळे उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिर एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ दिला गेला. आरोग्य संबंधित माहिती सेवा रुग्णांना देणे ही खरी गरज आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेव शिसोदे यांनी दिली. डॉक्टर अशोक नांदापूरकर, उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रुण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश राठोड आणि डॉक्टर अभिजित वानखेडे आणि यांच्या सर्व कर्मचारी यांनी सदर शिबिरासाठी मोलाचं योगदान देत शिबिर यशस्वीरित्या संपन्न केलं. या शिबिरामध्ये एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी स्त्रीरुग्ण 28, हृदयरोग 94, अस्थिरोग रुग्ण 27, दंतरोग 34, बालरोग रुग्ण 40, त्वचारोग 39, पोटाचे विकार असलेले रुग्ण 31, नाक कान घसा यांचे एकूण 50 रुग्ण, तर रक्तदाबाचे 200 रुग्ण, मधुमेह 94, रक्तलघवी 25, ECGचे 25, ब्रेस्ट कॅन्सरसाठी मोमोग्राफी 30 रुग्णांनी याचा लाभ घेतला. इतर 45 रुग्णांची तपासणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी अधिकारी, तालुकास्तरीय समुदाय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहायिका, आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी येथे उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदाचे 10वे वर्ष होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत अलगुडे, संगीता सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती. या जाचातून सोडवण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्री स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या जोकडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केलं. या लढाईत बलकवडे, ढमढेरे, अंजूरचे नाईक
यांनी पराक्रम गाजवला अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला. तर निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अतिशय साधेपणाने, कारण आचारसंहितेचा भाग असल्यामुळे ठाणे मुक्ती दिन साजरा केला. आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 10 वर्ष आपण हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो. हे किल्ला जो आहे ठाण्याचा, हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. ठाणे आणि सगळा परिसर त्या काळी, म्हणजे मी जे सांगतोय ते आपल्याला 1737 साली पोर्तुगीजांच्या ताब्यातला किल्ला जो आहे तो त्या ठिकाणी मराठ्या सरदारांनी येऊन मुक्त केला आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण हा मुक्ती दिन साजरा करतो. या निमित्ताने पोर्तुगीजांनी ज्या पद्धतीने या शहरामध्ये त्यावेळेला प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती जो आहे तो डांबून ठेवला होता की कोणी उठाव करू नये, बंड करू नये, आणि तरी देखील त्या पार्श्वभूमीवर मराठा सरदारांनी त्या ठिकाणी एका रात्रीमध्ये हा पोर्तुगीजांचा जो किल्ला आहे तो त्यांच्या ताब्यातून घेतला. त्यानंतर मग ब्रिटिशांकडे होता आणि 1947 सालीच्या नंतर तर तो देशाच्या ताब्यात आला. त्यामुळे हा वैभवशाली इतिहास आहे, हा स्मरणात राहणारा आहे. हा शौर्याचा, पराक्रमाचा असा इतिहास. आत्ता जे जेल आहे हे जेल हा किल्ला होता आणि या किल्ल्याच्या मध्ये, या जेलच्या मध्ये स्वातंत्र्य लढ्यामधल्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे, स्वातंत्र्यवीरांचा आहे, वासुदेव बळवंत फडकेंचा आहे, अशा अनेक योद्ध्यांचा की ज्यांनी या देशासाठी काम केलं, अशा सगळ्यांचा इतिहास आहे. नव्याने आता मी स्वतःच पुढाकार घेऊन आम्ही या ठिकाणी एक स्मारक देखील करतोय. शासनाने एक फार मोठं मौलिक असं सहकार्य केलेलं आहे DPDCने. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवणार, स्वच्छता आरोग्याला प्राधान्य देणार. ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून काल त्यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून महापालिकेची सद्यस्थिती जाणून घेतली. आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ अशी चर्चा केली. आरोग्य, अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिला. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिकेचा पदभार स्वीकारला होता. महानगरपालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्याने त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ अशी चर्चा केली. आर्थिक स्थिती कशी आहे, मागील किती देणी आहेत, स्थिती कशी आहे, मागील किती देणी आहेत, महानगरपालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे, या सर्व वर्षाची देयके कशी दिली जाणार आहेत, आगामी वर्षात आर्थिक स्रोत कसा उभा करायचा, मुख्यमंत्री, विशेष खासदार, आमदार निधीची कामे झाली का, त्यांची ठेकेदारांची बिले देण्यात आली का, याबाबत सविस्तर माहिती आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली. शहरातील साफसफाई, कचरा व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली. आरोग्य विभागाबाबत तसेच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्याने चर्चा केली. आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिका कशा प्रकारे कारवाई करते, किती MRTPचे गुन्हे दाखल करण्यात आले, सध्या अनधिकृत बांधकामांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकाम होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त राव यांनी दिल्या आहेत. समाज विकास विभाग आणि महिला बालकल्याण चर्चा बाकी असून त्याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर कामाची दिशा ठरवतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ठाण्याच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच 2 गरजू महिला रुग्णांवरती रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्याने त्यांच्या नातलगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचे तसेच गंगूबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून
माध्यमातून ठाण्यातील किसननगर येथे हे कॅश काउंटर नसलेले गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलं आहे. या रुग्णालयात तब्बल 12 कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे मशीन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे 50 वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. तर केदारे यांनी गेल्या 3 वर्षापासून संधिवात झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला व उठायलाही त्यांना त्रास होत होता. तर भिवंडीच्या बेबी गायकवाड या 66 वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे देखील प्रत्यारोपण करण्यात आले. चालताना अडखळत चालावे लागत होते. तर गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयांचा लाखोचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकांच्या संदर्भाने गंगूबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर येथील भूलतज्ञ डॉक्टर अश्रय राऊत, अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच पार पडल्यात. या कामी रोबोटिक स्पेशलिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य लाभले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ 1च दिवस त्रास जाणवल्याचे रुग्णांनी सांगितले. तर रोबोटिक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण 1.25 तासांचा अवधी लागला. एरवी मॅन्युअली ऑर्थोपेडिक ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात. या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन होत नाही अथवा रक्तस्राव देखील कमीत कमी होत असल्याने रुग्णाला कोणतीही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचं डॉक्टर पांडे यांनी यावेळी सांगितले. आपल्याकडे ह्या हॉस्पिटलला मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलला पहिल्यांदा फर्स्ट टाइम इन अ गव्हर्नमेंट सेटअप आपण इथे ते रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन केलेलं आहे. टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन जेव्हा आपण रोबोटिक जर बाहेर करायला गेलो तर आधी पेशंटला CT स्कॅन वगैरे सगळं करावं लागतं, त्याचा खर्च वगैरे उठावा लागतं आणि ऑपरेशनचा खर्च वगैरे वेगळे आहे. पण इथे जे आपण करताय ते पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला पैसे पेशंटकडे भरावं लागत नाही. आणि त्याच्यानंतर जर ऑपरेशन आपण व्यवस्थित पण होतात आणि ह्युमन एरर कमी असल्यामुळे पेशंटचं रिकव्हरी पण चांगली असतात. आणि रिकव्हरी चांगली असल्यामुळे पेशंटचं पोस्ट सर्जरी त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे, चालणं वगैरे, पायरी चढणं ही सगळं एकदम फ्री ऑफ प्रॉब्लेम असतात. पेशंट गोज होम व्हेरी हॅपी आफ्टर दिस सर्जरी ॲज इट इज अ रोबोटिक सर्जरी डन हिअर. मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल, श्रीनगर, वागळे स्टेट, ठाणे. गेली 2 वर्षापासून आपण सर्व प्रकारच्या सर्जरीज इथे करतो. ते आपण विनामूल्य, एकही पैसा न घेता, फ्री ऑफ चार्ज, कॅशलेस प्रमाणे, तसेच कॅशलेस आणि केस पेपरसुद्धा नाही आहे अशा पद्धतीने आपण इथे हे चालू केलेलं आहे. सर्जरी टोटल म्हणजे तुम्हाला हर्निया, हायड्रोसिल, बायपासपासून तुमचं हार्टच्या सर्जरी जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या प्रकारच्या सर्जरी इथे मोफत दरात होतात, मोफतच होतात. क्लिअर कट, एक पण पैसा न घेता हे करतात. हॅलो सर, मी बेबी दशरथ गायकवाड. माझं गाव म्हणजे भिवंडीतून आलेली आहे. मला खूप दिवसापासून गुडघ्यांना त्रास होत होता. मला प्रत्येक डॉक्टर बोलायचे ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. मग मी शोधला आणि इथं आले. तर मला इथं म्हणजे ऑपरेशन झालं ना, खूप छान वाटलं. काही तकलीफ नाही झाली मला सर, कारण एकच दिवस मला थोडा त्रास झाला. दुसऱ्या दिवसापासून मी ओकरवर चालू लागले आणि खर्च पण काही आलेला नाही. व्यवस्थित झालं, काही नाही. सगळे लोक म्हणजे सगळे हॉस्पिटलमध्ये ते वाढवाय ते आहे ना, सगळे व्यवस्थित चेक करतात, येतात जातात डॉक्टर. ते ना माझ्या बहिणीची बहिणीची मुलगी आहे. तर तिचे मिस्टर आहे ना, त्यांना जरा बाहेर फिरतात ते. तर त्यांनी आहे ना, त्यांच्या बहिणीचा नवरा आहे, त्याच्या भावाचं यांच्याशी संपर्क आहे, कोणाशी, नगरसेवक संघ. तर त्यांनी आम्हाला माहिती दिली. ते बोलले तुम्ही इथं जाऊ शकता. मग मी इथं आले. मला खूप बरं वाटलं. मला आबा 5वा दिवस आहे, मी एकदम चालते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.